नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 10वी मराठी बोर्ड क्वेश्चन पेपर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मार्क्स आहेत 80 मार्कचा पेपर आहे मराठीचा। तर चला प्रश्नपत्रिकाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवस्थापनासाठी तयार केलेले यंत्रमानव तर कोणचे आहेत? वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर। तर हा उत्तर आहे, तुम्ही याला वाचू शकता। दुसरा आहे, उत्तरे लिहा। रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा। तर कालावधी किती आहे? 2 महिन्यांचा कालावधी आहे। दुसरा आहे, रोबो वेटर बाबत न्यू एज कंपनीचे एजंटने दिलेली खात्री लिहा। तर रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल ही खात्री दिलेली आहे। तिसरा आहे, सोमत। रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा। तर हे तुम्ही लिहायचं आहे। उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तर हा डबल एकदा उत्तर आलेला आहे। तर कृती करा। नेहरू गिरिभ्रमण परीक्षण केंद्रातील अरुणिमाचे खरतर अनुभव। तर पहिला आहे, अपंगत्व, कठीण परीक्षण, धोकादायक चढाई, मरणप्राय यातना। तर हा उत्तर तुम्ही वाचू शकता। दुसरा आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। पहिलं, एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्रीजी। अरुणिमा बरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती भाई साहब। तर तिसरा आहे, सोमत। प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असतेच, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा। तर हे तुम्ही लिहायचं आहे। अपठित गद्य ही उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1. आकृतीबंध पूर्ण करा। कर्मवीरांची आश्रयस्थाने, स्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा। तर हा उत्तर तुम्ही वाचायचा आहे। त्यानंतर आहे, दुसरं, चौकटी पूर्ण करा। कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत, अंग मेहनत, कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र, कमवा आणि शिका। विभाग 2, पद्य। कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिलं, कविताच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। तर पहिलं आहे, सकारात्मक राहा। तर हे काय आहे? अयोग्य विधान आहे। तर दुसरं आहे, उतावळे व्हा। हे पण अयोग्य विधान आहे। तर पहिलं हे योग्य विधान आहे, दुसरं अयोग्य आहे। तिसरं, खूप हरवून जा। तर हे बी अयोग्य विधान आहे। चौथा आहे, संवेदनशीलता जपा। तर हे योग्य विधान आहे। ही कविता आहे, वाचायची आहे तुम्ही। दुसरं, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा। तर पहिला आहे, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली। तर त्याची कल्पनेचा अर्थ आहे। तिसरं, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नये। तर दुसरा आहे, उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी। तर त्याचा संकल्पनेचा अर्थ आहे, मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। त्यानंतर हे 2 प्रश्न आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत। तर हे तुम्ही सोडवायचं आहे। खूप असा सोपा पेपर होता, असतो पण। प्रश्न चौथा, भाषा अभ्यास, व्याकरण घटकावरील आधारित कृती, समास, योग्य जोड्या लावा। तर सामासिक शब्द, समासाचे नाव, भाजीपाला, समाहार, द्वंद्व समास, कमलनयन, कर्मधारय समास। शब्द सिद्धी, खालील तक्ता पूर्ण करा। प्रत्यय घटित शब्द, दुकानदार। उपसर्ग घटित शब्द, भरदिवसा। अभ्यस्त शब्द, लाल खटपट। त्यानंतर आहे, वाक्यप्रचार। खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। पहिला आहे, कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे हा त्याचा अर्थ आहे। तर तुम्ही हे सॉल्व करायचे आहे। त्यानंतर भाषिक घटकावरील आधारित शब्द संपत्ती, खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा। डोळा, नैत्र्य, वृक्ष, झाड। त्यानंतर आहे, खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा। वास्तव, कल्पित, सोय, गैरसोय। त्यानंतर आहे, खालील शब्दांचे वचन ओळखा। बाया, अनेक वचन, मुलगा, एकवचन। त्यानंतर आहे, खालील शब्दाच्या अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा। विचारसरणी, तर ते 2 शब्द तयार केलेले आहेत, चार आणि विचार। तुम्ही त्यातील कोणते बी 2 शब्द तयार करू शकता। त्यानंतर आहे, वर्कशॉप। खालील पारिभाषिक शब्द, खालील शब्दांचे प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा। वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा। एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण। विभाग 5, उपजित लेखन।
पाचवा प्रश्न आहे खालील कृती सोडा. पहिलं पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्या खालील कोणतीही एक कृती सोडवा. तर हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. एक पत्र आहे आणि दुसरा आहे विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्याचं उत्तर 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दातले सारांश लेखन करायचं आहे. पत्र नाही सारांश लेखन. हे आहे 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणतेही 2 सोडू शकता. लेखन कौशल्य, वैचारिक लेखन. तर असा असतो तुमचा मराठीचा पेपर बोर्ड 10 स्टँडर्ड. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा.